माझ्या ताईंना हरताळकीच्या आणि उद्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर मी हरताळकीची पूजा कशी मांडणार आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि थोडीशी माहिती पण मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रत्येक गावागावांमध्ये पद्धत वेगळी असते पूजा मांडण्याची। हरताळकीची जी मूर्ती असते ती काही लोक 2 ठेवतात, म्हणजे घरात जर एकच लेडीज असेल तरी 2 मूर्ती ठेवतात आणि पूजा करतात। पण आमच्या इकडे अशी पद्धत आहे, आम्ही एकच मूर्ती ठेवतो आणि एकच मूर्तीची पूजा करतो। तसं पाहायला गेलं तर खरा मान हा पिंडीला असतो, जे आपण वाळूची पिंड बनवतो तिचा खरा मान असतो। हे मूर्ती वगैरे हे आत्ता निघालेलं आहे, त्यामुळे आपण 2 पिंडी तर नाही ना बनवू शकत, 2 पिंडी बनवून तर पूजा नाही ना करू शकत। त्यामुळे एकच पिंड आणि एकच मूर्ती, त्यामुळे आम्ही एकच मूर्तीची पूजा करतो। इथे सगळ्यात अगोदर मी पाट घेतलेला आहे मांडून, त्याच्यावरती एक वस्त्र ठेवायचं आहे आपल्याला। ह्या दिवशी उपवास धरायचा असतो आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा नसतो। दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण गणपती बसवतो, जेव्हा आपण गणपतीची स्थापना करतो, त्यानंतर आपण उपवास सोडू शकतो। तसा हा उपवास 1.5 दिवसाचा असतो। आता मुहूर्त कधी असतो गणपती बसवायचा त्यावर अवलंबून असतं। जेव्हा आपण गणपती बसवतो त्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडता येतो। आता इथे मी वाळू घेतली, त्याची पिंड बनवून घेणार आहे अगोदर। तर महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला तसेच कुमारिका सुद्धा हे व्रत करतात। असं म्हणतात की देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी या व्रताची सुरुवात केली होती, त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात। तसेच या दिवशी हरतालिकेची कहाणी देखील ऐकली जाते। पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा। श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालयाची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला। लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ती महादेवांच्या प्रेमात पडली। तिने शिवशंभूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला, महाराज, सगळ्यात श्रेष्ठ व्रतामध्ये कोणतं व्रत आहे? श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे। ते कसं तुला सांगतो। तेच व्रत तू पूर्वजन्मी केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते तू केलंस। कसं केलंस ते सांगतो। तू लहानपणी मी प्राप्त व्हावा म्हणून ऊन, पाऊस, थंडी सगळं सहन केलंस आणि तप केलंस। हे तुझं श्रम पाहून तुझ्या बाबाला दुःख झालं। अशी कन्या कुणाला द्यावी हा प्रश्न त्यांच्या मनात आला। तेवढ्यात तिथे नारद मुनी आले व म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, तू ती विष्णूंना द्यावी। हे पार्वतीच्या बाबांनी पार्वतीला सांगितलं। हे ऐकून पार्वती रुसली। तेव्हा पार्वती म्हणते, महादेवांशिवाय मी दुसरा पती करणार नाही असा माझा निश्चय आहे। त्यानंतर पार्वती एका गुहेमध्ये गेली, उपवास केला, व्रत केलं, तिथंच शिवलिंगाची पूजा केली। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। त्यानंतर
मी प्रसन्न झालो. तुला वर मागण्यास सांगितले तेव्हा पार्वती म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. शंकराने पार्वतीची इच्छा मान्य केली. त्यानंतर पार्वतीच्या बाबांनी तिचा विवाह महादेवांबरोबर लावून दिला. त्यानंतर हरतालिका हे व्रत करण्यास सुरुवात झाली. या व्रताने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं, सुखसमृद्धी घरात राहते. म्हणून अनेक स्त्रिया, अनेक कुमारिकासुद्धा चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात. ह्या व्रतामध्ये म्हणजे ह्या उपवासामध्ये आपण तिखट मिठाचं खायचं नसतं. फक्त गोड तुम्ही खाऊ शकता, फळं खाऊ शकता, दूध घेऊ शकता. गोडामध्ये तुम्ही गोड चिवडा जो मिळतो तो सुद्धा खाऊ नका, कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे असतंच. मग तुम्ही फळं खा किंवा खजूर, राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की असं आपण खाऊ शकतो. आता इथे मी पूजा मांडून घेते. पिंड काढून घेतली, जी आपली पत्री असते, म्हणजे पत्रीच म्हणतात त्याला. झाडांची, फळ झाडांची पाने ती ठेवून घेतली. मूर्ती आहे ती ठेवून घेतली आणि केळी ठेवली आहे. जी 5 फळं मिळतात ती आपल्याकडनं खाल्ली जात नाही, कारण ती फळं एवढी व्यवस्थित नसतात खाण्यासारखी. एखादं फळ त्यातलं चांगलं असतं, पण बाकीची फळे अशीच कवळी वगैरे किंवा चांगली नसतात. त्यामुळे शक्यतो मी ती फळं आणत नाही, कारण ती आपण जर नाही खाल्ली तर मग ती कचऱ्यात जातात. त्यापेक्षा नाही आणलेलीच बरी. मग फक्त आपण केळी जरी ठेवली किंवा तुम्ही 5 पेरू, 5 सफरचंद, कुठलंही फळ हे 5 असं ठेवू शकता. मग ते खाल्लं तरी जातं, कारण ती 5 फळं जी आपल्याला मिळतात पण ती चांगली नसतात. आता इथे मी थोडंसं सजावट करून घेते, थोडं डेकोरेशन करते. मला हे खूप आवडतं असं, कारण बघायला पण खूप छान वाटतं. कुठलीही पूजा असली तरी मला असं डेकोरेशन करायला खूप आवडतं. वेळ पण तेवढा पाहिजे असतो आपल्याला. आणि ह्या निमित्ताने तरी आपली देवाची सेवा होती. आपल्याकडनं देवाची आपण सेवा करतो. त्यानंतर मी ह्या उपवासामध्ये काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही हे खाऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की बघा. मी काहीतरी बनवणार आहे वेगळं, जे तुम्ही खाऊ शकता ह्या उपवासामध्ये. आणि एकदम असं पोट भरल्यासारखं वाटतं ते खाल्ल्यामुळे. कारण फळं जरी खाल्ली आपण, खाऊन खाऊन किती खाणार आहे, एखादे 2 नाही खाऊ शकत जास्त. पोट पण भरत नाही आणि मग पित्ताचा त्रास दुसऱ्या दिवशी होतो. त्यामुळे मी जे काही बनवणार आहे ते तुम्हाला पण दाखवणार आहे, कसं बनवायचं ते, आणि ते तुम्ही खाऊ शकता. आता इथे मी हळदी कुंकू वाहून घेते. इथे गणपतीची पण स्थापना केली आहे. आता कुठलीही पूजा म्हटली की सगळ्यात अगोदर गणपतीची स्थापना करावीच लागते. पिंड आहे तशी माझ्याकडे मंदिरामध्ये, पण ह्या पिंडीला म्हणजे वाळूच्या पिंडीला जास्त आज हे आहे, महत्त्व आहे. आता इथे मी दिवा लावून घेते. धूप, अगरबत्ती जे काय असेल ते आपण लावून घ्यायचं. साधी सोपी पूजा आहे, जास्त काही सुद्धा लागत नाही. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच भागामध्ये खूप वेगवेगळी पद्धत आहे. तर मी मागाशीच सांगितलं 2 मूर्ती ठेवतात, पण आमच्या इथे म्हणजे माझ्या सासूबाई पहिल्या असं ठेवत नव्हता 2-2 मूर्ती. त्यामुळे मग आम्ही एकच ठेवतो. जे आपल्या घरामध्ये जे पूर्वीपासून ज्या रूढी आलेल्या आहेत, ज्या परंपरा आहेत, तसंच आपण केलं पाहिजे. त्यामुळे जग ठेवते म्हणून आपण पण ठेवायचं असं काही नसतं. आणि तसं जर पाहायला गेलं तर वाळूच्या पिंडीलाच खरं
महत्त्व असतं तीच खरी महत्त्वाची असते. आता मार्गशीर्ष महिन्यात पण बघा असं फॅड निघाले, डोळे वगैरे लावतात त्या पूजेमध्ये, नारळाला नथ वगैरे सगळं बरंच काय काय. आता प्रत्येकाची आवड असते, तो ज्याचा त्याचा प्रश्न, पण शक्यतो अशी साधी सोपी पूजा केलेली कधी पण चांगली. तुम्ही बघू शकता खूप छान अशी पूजा मी मांडलेली आहे. आणि नैवेद्य आपण काही सुद्धा म्हणजे उपवासाचं ठेवू शकतो, जे आपण खाणार आहे ते. इथे मी राजगिराचा लाडू ठेवला आहे आणि जे काही ठेवसाल त्याच्यावर तुम्ही तुळशीचं पान ठेवायचं आहे, कारण तुळशीच्या पानाशिवाय देव आपला नैवेद्य कधीच ग्रहण करत नाही आणि दिव्याशिवाय. इथे मी दूध अर्पण करते पिंडीला. आता इथं पिंड म्हणजे खाली वस्त्र आहे ते भिजू शकतं, त्यामुळे मी शास्त्रानुसार आपलं थोडंसं दूध अर्पण करते. जास्त नाही आपण अर्पण करू शकत, कारण सगळं भिजून जाईल. त्यामुळे जे विधी असते, जे नियम असतो त्यानुसार थोडंसं अर्पण करायचं. आता ही पूजा अशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा गणपती बसवणार आहे तेव्हाच ती उचलायची असते आणि पाण्यात विसर्जन करायचं असतं मूर्तीचं. आणि जे काय असेल पूजेचं जे साहित्य ते त्याचं विसर्जन करायचं असतं. आता इथे मी स्वच्छ रताळी धुवून घेतलेली आहे. ह्याच्यावरती हे डाग असतात पण ते निघून जातात, थोडं कट करताना काढून टाकायचा तो भाग. तर इथे मी चिरून घेते. चाकूने चिरायचा कधीच प्रयत्न करू नका, कारण इतके कडक असतात, आपल्याला कापण्याची सुद्धा भीती असते. त्यामुळे शक्यतो मी वेळीवरतीच बसून चिरून घेते आणि अशी गोल गोलच चिरायची, दिसायला पण व्यवस्थितच दिसतं. हे उपवासात तुम्ही खाऊ शकता आणि पोट पण भरतं. आता हे मी जास्त बनवलं आहे कारण आमच्या घरात सगळ्यांना आवडतात, त्याच्यामुळे मी हे जास्त बनवलं आहे. इथे गूळ घेतला आहे बारीक करून, जेवढा लागेल त्या प्रमाणात. शक्यतो साखर टाकू नका, गुळामुळे छान चव येते. आता इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये आता हे सगळं कापलेली रताळी टाकून घेणार आहे. याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि बिना पाण्याचं आपल्याला शिजवायचं आहे. टाकलं तरी चालतं पण शक्यतो नका टाकू. जरी टाकायचं असेल, जर जास्त रताळी जर कडक असतील तर तुम्ही अर्धा कप पाणी टाकू शकता, पण शक्यतो नाही टाकलं तरी चालतं, कारण गुळामुळे पाणी सुटतं आणि त्याच्यातच ते शिजून जातं. आणि तूप टाकायचे. त्याच्यावर झाकण ठेवून मी शिजून घेणार आणि तूप जास्त टाकायचे. ह्या पद्धतीने करून बघा आणि ह्या उपवासात नक्की करून खा. आणि माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला दाखवते मी शिजल्यावर कशी दिसतात ते. हे बघा, बिना पाण्याचं शिजवलंय. खूप छान लागतात चवीला. ह्याच्यात वेलची पावडर पण टाकू शकता. धन्यवाद.